भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम सीज फायर झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केली। अर्थात ऑपरेशन सिंदूर थांबलं का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। यावर अधिक बोलण्यासाठी माझ्यासोबत एअर वाईज मार्शल नितीन वैद्य सर आहेत। सर, तुम्ही बघितलं असेल जो ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे, त्या ट्विटकडे कसं पाहता? या सीज फायर दोघं देशांनी एक्सेप्ट केले? मग हो, म्हणजे जसं ज्या प्रकारे ट्विट आला त्याच्यानंतर आपले परराष्ट्र सचिव मिस्रीजींनी सुद्धा सांगितलं की आपण 5 वाजल्यानंतर युद्धविरामची घोषणा दोघं देशांनी लागू केलेली आहे आणि ह्यानंतर परत एकमेकांच्यावरती फायरिंग करणार नाही असं आपण निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय भारताने आणि पाकिस्तानने मान्य केलेला आहे। त्यामुळे सध्या आपण असं बोलू शकतो की ऑपरेशन सिंदूरला आपण सध्या विराम दिलेला आहे। परंतु जसं आपण बघतो की ट्विट सगळ्यात पहिले डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अर्थात अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी केलेला आहे, याकडे तुम्ही कसं पाहता? खरंच म्हणजे पाकिस्तान सरेंडर झाला, थांबलं? डोनाल्ड ट्रम्पनी जेव्हा असा ट्विट केला ह्याचा अर्थ असा आहे की पाकिस्ताननी त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार मला वाटतं की ट्रम्प साहेबांनी किंवा मार्क रुबियोनी भारताशी संपर्क केला असेल आणि भारताने तो मान्य केला असेल, म्हणून डोनाल्ड ट्रम्पनी आपण घोषणा करण्याच्या अगोदरच ट्विट केलं की असं असं झालेलं आहे आणि दोन्ही राष्ट्रांना त्यांनी शाबासकी दिलेली आहे। तेव्हा त्यांनी हा ट्विट भारताने जाहीर करण्याच्या अगोदर करणं हे मला वाटतं की बरोबर नाही आहे। पण तुम्हाला माहिती आहे की ट्रम्प साहेब नेहमीच घाईघाई करतात आणि कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट घ्यायला त्यांना खूप आवडतं, म्हणून त्यांनी हे निश्चितपणे आपण सांगण्याच्या अगोदर केलेलं आहे। एका अर्थाने सीजफायर झालेला आहे, तर पाकिस्तान माघार घेतलं, पाकिस्ताननी घाबरले असं म्हणायचं का? कारण ज्या पद्धतीने भारताने तयारी केलेली होती, गेले काही दिवस सातत्याने ड्रोनवरून आपण ज्या पद्धतीने त्यांच्यावर फायर करत होतो, प्रयत्न सुरू होते, अर्थात आपण त्यांचे सगळे प्रयत्न हाणून पाडलेले आहेत। भारत तयार असताना सगळं सीज फायर करणं? पाकिस्तान निश्चितपणे घाबरून गेलेला होता, कारण जितके आपण त्यांच्यावरती शस्त्र टाकले आणि जितके त्यांच्यावरती आपण प्रहार केले ते सगळे सक्सेसफुल झाले आणि तुम्ही बघाल की शेवटच्या 3 दिवसामध्ये त्यांनी जो हल्ला केला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण हल्ला परतून लावला आहे। आपल्या MEAच्या ब्रीफिंगमध्ये सांगितलं होतं की आपल्या काही बेसिसवरती सुद्धा हल्ला झाला, त्या बेसिसवरती थोडंफार नुकसान नक्कीच झालेलं आहे। त्यामुळे आपण जितकं नुकसान केलं त्याच्यापेक्षा आपल्यावरती जितकं नुकसान झालं ते खूप कमी आहे। आपण खूप जास्त नुकसान केलेलं आहे त्यांचं आणि त्यांना कळून आलं की असंच जर चालू राहिलं तर त्यांचं जास्त नुकसान होईल आणि ज्या प्रकारे आपण हळूहळू आपण एस्केलेट तर करत नव्हतो, पण आपण त्याला प्रत्युत्तर देत होतो आणि आपला प्रत्युत्तरचा मारा दररोज हळूहळू वाढत होता। त्यामुळे मला वाटतं की पाकिस्तान निश्चित घाबरला असेल आणि म्हणून त्यांनी अमेरिकेकडे ही धाव घेतलेली आहे। आणि जसं तुम्हाला मी सांगितलं 3 वाजून 35 मिनिटांनी पहिल्यांदा त्यांच्याकडनं आपल्याकडे टेलिफोन आला आणि आपल्याला विनंती केली की तुम्ही हे सीज फायर करा आणि आपण ते ॲग्री केलं। त्यामुळे पाकिस्तान निश्चित घाबरलेला होता आणि बॅकफूटवरती होता आपण म्हणू शकतो। सर, जरी त्यांनी विनंती केली असली तरी अशा पद्धतीने टेररिस्ट जे आता आपण बघितलं, जशा पद्धतीने दहशतवादी पहलगाममध्ये घुसले, हे भविष्यात पुन्हा एकदा पाकिस्तानकडून होणार नाही याची म्हणजे काय शुअरिटी, याची काय आपण खातरजमा केली, म्हणजे कशा पद्धतीने पुढे पाहता? मला वाटतं की सध्याची जी पाकिस्तानची जी गव्हर्नमेंट आहे आणि एस्टॅब्लिशमेंट आहे, म्हणजे जे आर्मीचे लोक आहेत, त्यांनी भारताला आश्वासन दिलं असणार आहे, म्हणून भारताने ते मान्य केलं असेल। पण होतं काय की असे आश्वासनं बरेच पाकिस्ताननी दिलेले आहेत। पाकिस्ताननी बरेच वेळा नाकारलेलं आहे की आम्ही ह्यामध्ये आमचा काहीच हात नाही आहे, जेव्हा त्यांचा पूर्णपणे हात होता। त्यामुळे भविष्यामध्ये पाकिस्तान असं परत करेल अशी शाश्वती मला सध्या तरी वाटत नाही आहे। पण येत्या काळामध्ये DGMO जेव्हा एकमेकांशी बोलतील त्यामध्ये काय निश्चित झालेलं आहे, काय होणार आहे पुढे, ह्याची आपल्याला जेव्हा पूर्णपणे माहिती मिळेल आणि त्यामध्ये जर त्यांनी जर जे सध्या त्यांच्याकडे जे टेररिस्ट आहेत ते आपल्याकडे त्यांनी हँडओव्हर केले तर मला वाटतं की आपण त्यांच्यावरती थोडाफार विश्वास ठेवू शकतो। सर, अजून बैठक व्हायची, जसं तुम्ही म्हणताय DGMOची पुन्हा एकदा 12 तारखेला ही बैठक होणार आहे, त्याच्यानंतर पुढे ठरेल की कशा पद्धतीने हे ॲक्शन्स होणार आहेत, पुढे हालचाली कशा असणार आहेत। मात्र आता ही सीज फायर
असं म्हणायचंय भारताला ज्या पद्धतीने उत्तर दिलं पाकिस्तानला, पहलगाममध्ये त्यांनी हल्ला केला, आपले भारतीय नागरिक त्या ठिकाणी, अनेक लोकांचा बळी त्या ठिकाणी गेला आणि त्याला उत्तर भारताने दिलं ज्या पद्धतीने अटॅक केला आणि त्याच्यानंतर त्यांचे दहशतवादी त्या ठिकाणी कॅम्प्स उद्ध्वस्त केले, त्यांना मारलं. एवढं केल्यानंतर हे कुठंतरी आपण म्हणजे पाकिस्तानला बदला घेतलाय? माझं असं वैयक्तिक मत आहे की आपण थोडंफार प्रमाणामध्ये बदला नक्कीच घेतलेला आहे, पण तो पूर्णपणे ज्या इरादेने आपण पाकिस्तानवरती हल्ला केला, जे आपलं उद्दिष्ट होतं की परत असा हल्ला त्यांनी करू नये, आणि जसं पंतप्रधान साहेबांनी म्हटलं होतं की मिट्टे में मिला देंगे, हे कितपर्यंत सक्सेस झाला आहे हे मला वाटतं की DGMOच्या मीटिंगनंतर जेव्हा दोघांमध्ये वार्तालाप होईल आणि काय निर्णय झालेले आहेत ते निर्णय जेव्हा त्याचं प्रत्युत्तर आपल्याला मिळेल आणि ते निर्णय जेव्हा अंमलात आणतील तेव्हा आपल्याला कळून येईल की आपण ह्या मोहिमेमध्ये पूर्णपणे सक्सेसफुल झालो आहे की आपण एक कॉम्प्रोमाइज्ड पोझिशनमध्ये आहोत. पण जर पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की मिट्टी में मिला देंगे, त्यांनी त्या पद्धतीने ऍक्शन देखील सुरू केलेली होती आणि त्याच्या अगोदरच आता पाकिस्तान घाबरले. हो, निश्चितच त्याच्या अगोदरच पाकिस्तान घाबरलं आहे, म्हणूनच त्यांनी अमेरिकेकडे धाव घेतलेली आहे आणि म्हणूनच आपण युद्धविरामची घोषणा ॲक्सेप्ट केलेली आहे. तर त्या ॲक्सेप्टन्समध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे आणि काय काय पाकिस्तानकडनं आपण घेऊ शकू यावरनं मला वाटतं की पुढची रणनीती आपण तय करू शकतो. सर, यामध्ये काय काय होणं अपेक्षित आहे? कारण जसं बघतोय की नेहमीच अशा पद्धतीचे दहशतवाद जे आहेत, दहशतवादी ते भारतामध्ये येतात, याच्या अगोदर देखील हे झालेले आहेत आणि आता जे त्यांनी केलं पहलगाममध्ये हे खूप वास्ट होतं. तर त्याचं उत्तर देताना म्हणजे अर्थात भारत आत्ता पूर्ण तयार आहे, पूर्ण तयारीने शिर उतरलेलं होतं आणि त्यालाच पाकिस्तान घाबरले, तर कुठं तडजोड व्हायला हवी ही सगळी? माझं वैयक्तिक मत जे काय असेल ते, पण आता आपण देशांनी असा निर्णय घेतलेला आहे की आपण युद्धविराम केला पाहिजे, ते आपण सगळे ॲक्सेप्ट करतो. माझं एवढंच एक मत होतं की इतकं आपण तयारी करून, जसं तुम्ही म्हणलात की आपण तयारी करून उतरलेलो आहे, आपण नुकसान सोचलेलं आहे, आपले 26 लोक मारले गेलेले आहेत, तर त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला नक्की काय मिळणार आहे जेणेकरून हे परत आतंकवादी आपल्यावरती असा हल्ला करणार नाहीत, हे जर आपल्याला आपण साध्य केलं तर मला वाटतं आपलं उद्दिष्ट साध्य झालेलं आहे. पण ते निश्चित काय होणार आहे, कसं होणार आहे हे मला वाटतं जेव्हा पूर्णपणे आपल्याला माहिती मिळेल तेव्हाच आपल्याला कळून येईल की आपलं उद्दिष्ट साध्य झालंय की नाही झालं. म्हणजे अर्थात आता दोन्हीकडून फायरिंग होणार नाही, कुठलंही आतापर्यंत शेलिंग जे होत होतं ते होणार नाही आता निश्चितपणे. हे पूर्णपणे बंद झालेलं आहे आणि 5 वाजल्यापासून तुम्ही बघाल की काहीच ॲक्शन दोन्ही बाजूंनी पूर्णपणे बंद झालेली आहे. त्यामुळे शेलिंग तर होणार नाहीच आहे आणि ते मला वाटतं हे युद्धविरामचा एक पहिला टप्पा आहे. जर पाकिस्ताननी असाच दहशतवादाचा प्रयत्न परत केला तर त्यामध्ये उत्तर देणं म्हणजे आपण की त्यांच्याविरुद्ध युद्ध करणार आहे असं आपण आत्ताच बोललेलो आहोत आणि असा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे. तर तेव्हा परत असं काही झालं तर हे युद्ध होईल आणि ते कुठल्या लेवलपर्यंत जाईल जेणेकरून आपण फक्त पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू काश्मीर नव्हे तर पूर्ण पाकिस्तानमध्ये अटॅक करू शकतो, हे पाकिस्तानला चांगलं समजून गेलेलं आहे. त्यामुळे पाकिस्तान असं परत करणार नाही अशी माझी इच्छा आहे, पण ते करेलच की नाही याच्यावरती सध्या तरी मला शाश्वती नाही आहे. अर्थातच पाकिस्तानने याच्या अगोदर देखील अनेक गोष्टींचं उल्लंघन केलेलं आहे. जसं सर म्हणतायत की दोघांमध्ये जे सीजफायर झालेलं आहे, अर्थात पाकिस्तान कुठंतरी घाबरलेलं आहे. त्यांनी स्वतः भारताकडे फोन करून सीजफायरची विनंती केली आणि त्यानंतर आपण बघतोय ज्या पद्धतीने आता दोन्ही देशांनी या ठिकाणी सीजफायर एक्सेप्ट केलेला आहे आणि दोघांमध्ये 5 वाजल्यापासून कुठंही शेलिंग झालेली नाही. मात्र जसं सर म्हणतायत जर त्यांनी कुठल्याही गोष्टीचं उल्लंघन केलं तर भारत यावेळेस अर्थात पाकिस्तानमध्ये जाऊन देखील पूर्ण पाकिस्तान उद्ध्वस्त करू शकतो, कुठेही जाऊ शकतं अशी देखील या ठिकाणी भारताने सांगितलेलं आहे. आणि आता पुढं लवकरच बैठक होईल आणि आणखीन यामध्ये काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आता तरी युद्धविराम भारताकडून देखील घेण्यात आलाय. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.